एका व्यक्तीनं आपल्या जवळच्या मित्राला घरी जेवणाकरता निमंत्रण दिलं. तो मित्र आपल्या मित्राच्या घरी जेवणाकरता आला आणि ज्यावेळेस जेवणाकरता आला त्यावेळेस त्या पहिल्या मित्राच्या बायकोनं जेवणाकरता त्यामध्ये आमरस होता, 2 भाज्या होत्या, पोळी होती, हे सगळं होतं आणि ताट समोर आलं. त्यावेळेस तो मित्र जेवू लागला. जेवण सुरू झालं आणि त्या मित्रानं कुतूहलानं विचारलं, वहिनी आज आमरस तुम्ही बनवलाय, आमरस असताना 2 भाज्या करण्याची काय गरज आहे? त्यावेळेस त्या मित्राच्या बायकोने सांगितलं, आमच्या घरी तर आमरस असताना आम्ही भाज्या बनवतोच, नेहमीच आमचा प्रकार आहे. त्यावेळेस त्या मित्रानं सांगितलं, ज्यावेळेस आमच्या घरी आमरस होतो त्यावेळेस आमची बायको तर कधी भाज्या बनवत नाही. त्यावेळेस त्या पहिल्या मित्राच्या बायकोने सांगितलं, भाऊजी तुमची बायको आळशी म्हटले, तिला भाज्या बनवायचं जीवर येतं म्हणून ती फक्त आमरसावर भागवते. त्यावेळेस तो मित्र हसायला लागला आणि आपल्या घरी ज्यावेळेस तो घरी निघून गेला त्यावेळेस त्या मित्राच्या बायकोने विचारलं, का हो तुम्ही आज जेवणाकरता गेला होतात, कसं झालं जेवण? गप्पा सुरू झाल्या. त्यावेळेस त्या पहिल्या मित्रानं घडलेली हकीकत सांगितली. बायकोला ज्यावेळेस तू म्हणू लागला की तू आळशी आहेस, तू भाजी बनवत नाही, नुसतं आमरसावर भागवते, मला अशी माझ्या मित्राची बायको म्हटली. त्यावेळेस तिनं सांगण्याकरता सुरुवात केली, हे बघा मला तिचा स्वभाव चांगला माहिती आहे, ती खूप कंजूस आहे आणि तुम्ही जास्त आमरस खाऊ नये म्हणून तिनं सोबत भाज्या बनवल्या, कारण भाज्या असताना तुम्ही जास्त आमरस खाणार नाही, ही तिची भूमिका आहे. म्हणून पहिल्या मित्राच्या बायकोनं हिला आळशी म्हटलं, दुसऱ्या मित्राची बायको तिला कंजूस म्हणतीये. स्वतःचं खरं करण्याकरता दोघेही आपापली बाजू मांडतायत. दादांनो, मला कथेतून एक सांगायचंय, या जगामध्ये स्वतःची बाजू मांडण्याकरता